बांगडा, बोंबील, कोलंबी, मांदेली असे असंख्य फ्रायचे प्रकार आपण खाल्ले आहेत. पण तुम्ही कधी माकलं खाल्ली आहेत का? तर आज आपण माकलं फ्राय कशी करतात ते पाहणार आहोत. इथे आपण माकलं घेतलेली आहेत. ही स्वच्छ धुतलेली आहेत आणि ह्यावर एक अशी काळी अशी स्किन असते. ती साल आपण देखील काढून घेतलेली आहे. आतमध्ये एक काटा असतो टोकेरी, तो काढून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे ही स्वच्छ आता मी धुवून घेतलेली आहे. आता आपण ही गोलाकार कट करून घेणार आहे. मी तुम्हाला दाखवते कशी कापायची. आपण आता ही गोल अशी कापून घ्यायची आहे. तुम्हाला हवी त्या साईजमध्ये तुम्ही कापू शकता. काहींना मोठी लागते तर तुम्ही अशा मोठ्या आकारामध्ये देखील कट करून घेऊ शकता. तुम्ही पाहाल कट केलं का अशी रिंग कशी ही तयार होते. अशा प्रकारे आपण हे सर्व माकलं आता कापून घेऊया. आता पण ही कट करून घेतलेली आहे. मी हे मोठ्या प्रमाणातच कट केलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सर्व मसाले घालून घेणार आहोत. इथे मी 1 चमचा कांदा, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालते. आगळ घालते. 1 बूस घातलेला आहे आगळ. अर्धा छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि तुम्हाला तिखट ज्याप्रमाणे हवं आहे त्यानुसार लाल तिखट. मी अर्धा चमचा लाल तिखट घालते. आता आपण हे सर्व मसाले ह्याला चांगले लावून एकजीव करून घेऊया. साठी 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे आणि नंतर आपण हे तेलामध्ये डीप फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही हे शॅलो फ्राय देखील करू शकता. आता आपण हे 10 मिनिटं ठेवून देऊया. इथे 10 मिनिटं झालेली आहेत. आपलं मॅरिनेट करून झालेलं आहे. मी इथे रवा, तांदळाचं पीठ, मसाला आणि मीठ, हळद घालून लावून म्हणजे तयार करून घेतलेलं आहे हे सारण. आता ह्याच्यामध्ये आपण हे घोळवून घ्यायचे आहेत माकलं आणि एका साईडला रेडी करून ठेवूया. आता आपण तेल घालून घेऊया. आता आपण ह्या तेलामध्ये ही माकलं फ्राय करून घेणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये एक पीस सोडूया. आता आपले हे तळून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. मग वाट कसली पाहताय? तुम्हीही माकलं फ्राय नक्की करून पहा आणि कशी होतात हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. तसंच आमचं यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.